नमस्कार मित्रांनो. पाठीमागं 3-4 व्हिडिओ मी थोडंसं रेल्वे रिक्रुटमेंटबद्दल बनवलेलं आहे. त्या व्हिडिओच्या खाली काही मुलांच्या कमेंट्स आहेत. त्यामध्ये भरपूर मुलांना हे पण माहिती नाही, की नेमकं सर ग्रुप डी म्हणजे काय? ग्रुप डीमध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात? त्याचा सिलेबस काय आहे? वगैरे, वगैरे. ऑब्व्हियसली बघा, व्हॅकन्सीज किती येतील त्याबद्दल मी सध्या निश्चित सांगू शकत नाही. बट रेल्वेची मोठी रिक्रुटमेंट येणार आहे आता. कोणत्या पोस्टसाठी किती जागा येणार आहे ते माहिती नाहीये. फार कमी जागा आल्या तर आपल्या सगळ्यांना मिळून काही ना काहीतरी आंदोलन उभारावं लागणार आहे. आपण ट्विटरच्या माध्यमातून ते करू शकतो. याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्यापेक्षा नॉर्थमध्ये रेल्वे रिक्रुटमेंटचं खूप मोठं क्रेज आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण पाठीमागच्या काही दिवसामध्ये हे रेल्वे रिक्रुटमेंटचं जे सिलेक्शनचं प्रमाण आहे हे वाढलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आणखी वाढवण्याचा आपण ट्राय करूयात. बघा, तर मी आज ग्रुप डी बद्दल सगळं सांगणार तुम्हाला. पहिल्यांदा ग्रुप डी बद्दल कोणकोणते पद येतात ग्रुप डी बद्दल. ग्रुप डी मध्ये ते एकदा बघा, ज्यामध्ये कॅबिन मॅन आहे, फिटर आहे, गँगमन आहे, वगैरे वगैरे. आता बघून घ्या तुम्ही सगळे. हेल्पर असेल, कीमॅन असेल, लिव्हरमॅन आहे, पॉइंट्समॅन आहे, पॉर्टर आहे, बघा स्विचमॅन आहे, ट्रॅकमॅन आहे, वेल्डर आहे, वगैरे वगैरे. हे पोस्ट असतात ग्रुप डीच्या मध्ये. त्यामध्ये सगळ्या पोस्टसाठी नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती असेल माहिती नाही, पण सगळ्या पोस्टसाठी व्हॅकन्सीज कन्फर्म येणार आहे. सगळ्यात महत्वाचं अगोदर सांगतो, रेल्वे रिक्रुटमेंटचे सगळे पेपर तुम्हाला मराठीमध्ये देता येतात. म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल सध्या बोलतो मी. यूपीसी बद्दल, ग्रुप ए बद्दल सध्या बोलत नाहीये. ग्रुप बी तर प्रमोशन जातं. ग्रुप सी आणि ग्रुप बी मध्ये, ग्रुप डी बद्दल सध्या बोलतोय. तर तुम्हाला सगळे पेपर हे मराठीमध्ये देता येतात. हा पेपर तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता. बघा, याच्यामध्ये स्टेजेस असतात. साधारणपणे 3 स्टेज आहे. एक सीबीटी, पीईटी आणि डीफी आणि मेडिकल म्हणतो आपण. सीबीटी म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड एक्झाम, जी आपली एक्झाम असते, त्याला आपण सीबीटी म्हणतो. त्यानंतर पीईटी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ज्याला आपण फिजिकल म्हणूयात, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल. आता बघा, याला टियर 1 म्हणजेच तुमची सीबीटी आहे, त्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो आपण. ती 100 मार्क्सची असते. त्यानंतर जी पीईटी असते, फिजिकल टेस्ट, ती तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. म्हणजे याचे मार्क्स तुमचे फायनल सिलेक्शन मध्ये कॅल्क्युलेट केले जाणार नाही. तर फायनल सिलेक्शन मध्ये तुमचं सीबीटीचे मार्क्स कॅल्क्युलेट होतील, जे 100 मार्क्स असतील. तर ते 100 मार्क्स कसे असतील बघा. त्यामध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताला तुम्हाला 25 क्वेश्चन 25 मार्कला आहे. जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, याला ते जी के म्हणत नाही. त्याला तुम्ही साधारणपणे स्टाफ सिलेक्शनला वगैरे जी के म्हणता. आपण सरळ सेवेच्या एक्झामला जी के म्हणतो. जी के नाव देत नाही त्याला ते. त्यामध्ये त्यांनी जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, पण याच्यामध्येच तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी सर येत असते त्याच्यामध्ये. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, आणि जनरल सायन्स, ज्याच्यामध्ये तिन्ही असतील तुमचे. तर बघा, हे जनरल अवेअरनेस जे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, तुमचं रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क्स, आणि जनरल सायन्स हे 25 क्वेश्चन 25 मार्क्सला असतं. सायन्स वेटेज जरा जास्त आहे इथं. त्यानंतर बघा, याच्यासोबत सोबत पीईटी असते. पीईटी मध्ये तुम्हाला काय करावं लागतं? जर तुम्ही पुरुष कॅन्डिडेट असाल, मेल कॅन्डिडेट, तर मेल कॅन्डिडेटला तुम्हाला बघा 35 किलोग्राम वेट तुम्हाला 100 मीटर्सला घेऊन जायचं असतं 2 मिनिटामध्ये. 2 मिनिटामध्ये खाली ठेवता येत नाही. त्याच्यासोबत सोबत तुम्हाला 100 मीटरची रनिंग करावी लागते 4 मिनिट 15 सेकंदामध्ये. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर 20 किलोग्रामचं वेट तुम्हाला 100 मीटर इतक्या अंतरावरती घेऊन जायचं असतं 2 मिनिटामध्ये. त्याच्यासोबत सोबत तुम्हाला 1000 मीटरची जी रेस आहे किंवा रनिंग आहे, तुम्हाला 5 मिनिट 40 सेकंदामध्ये कंप्लीट करायची असते. तुम्ही याचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे तुम्हाला पीईटी मध्ये असतं, जे की फक्त क्वालिफाईंग आहे आणि फार जास्त काही डिफिकल्ट नाहीये. आणि आपण ऑलमोस्ट सगळे मुलं, मॅक्झिमम स्टुडंट जे आपण खेड्यापाड्यातले आहोत, आपल्याला आपल्यासाठी ही काही फार मोठी चॅलेंजिंग गोष्ट नाहीये. थोडेफार एफर्ट्स लागतील तुम्हाला, पण इम्पॉसिबल असं तर बिलकुल नाहीये. तुम्ही करू शकता. म्हणजे पीईटी बद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. साधारणपणे बघा, मी परत सांगतो, हा साधारणपणे वेटेज आहे. लय काही तुम्ही म्हणता सर एखाद्या पेपरमध्ये चेंजेस होऊ शकतात. मी मुद्दा अगोदर सांगतो, हे साधारणपणे दिलेलं वेटेज आहे. थोडंफार मागं पुढं होऊ शकतं. टॉपिक वाईज दिलेले आहेत. हे सगळे तुम्हाला टॉपिक तुम्ही मराठीमधून करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल, जसं आवरेज आहे, याचा समजा एखादं सरासरी, याच्या प्रत्येकाचे नाव तुम्हाला मराठीमध्ये माहित आहेच तुम्हाला. तर हे सगळे टॉपिक मराठीमध्ये तुम्हाला आहेत.
पेपर मराठीमध्ये येतो, तुम्हाला वाटलं इंग्लिशमध्ये द्यायचा इंग्लिशमध्ये द्या, तुम्हाला वाटलं हिंदीमध्ये द्यायचा हिंदीमध्ये द्या, तुम्हाला वाटलं मराठीमध्ये द्यायचा मराठीमध्ये द्या. तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता. हव्या त्या भाषेमध्ये म्हणजे आपलं मराठी, इंग्लिश, हिंदी आणि ज्या रिजनल लँग्वेजेस आहे आपल्या इंडियाच्या त्याच्यामध्ये. तर याचं साधारणपणे वेटेज आहे. मी थोडं बाजूला सरकतो, तुम्हाला हवा असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे मॅथचे टॉपिक्स त्यांचं एक्सपेक्टेड वेटेज दिलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात थोडेफार. नंतर बघा हे दुसरे टॉपिक्स, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. हे मॅथ झालं. तसं रिजनिंगचं आहे टॉपिक्स आणि ते एक्सपेक्टेड वेटेज दिलेलं आहे, तुम्ही याचं स्क्रीनशॉट घ्या तर तुम्हाला वाटलं तर. नंतर हा बघा दुसरा राहिलेला पार्ट रिजनिंगचा, जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही पण आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये साधारणपणे आपण सगळ्या एक्झामला जर बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचं वेटेज थोडंसं जास्त असतं. डे टू डे लाईफमध्ये पण केमिस्ट्री थोडंसं जास्त यूज असल्यामुळे इथं थोडंसं वेटेज जास्त असतं. बायोलॉजी थोडंसं कम्पॅरेटिव्हली कमी असतं. फिजिक्स थोडंसं मॉडरेट असतं. एक्सपेक्टेड वेटेज आहे जनरल सायन्सचं. सोबत जनरल अवेअरनेस करंट अफेअर्समध्ये स्पोर्ट्स, इकॉनॉमिक्स पण आहे, जिओग्राफी पण आहे, हिस्ट्री पण आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स तुमच्या करंट्सवाले काही इव्हेंट्स, स्पोर्ट्सवरती क्वेश्चन असतात, अपॉइंटमेंट्सवरती क्वेश्चन असतात. अपॉइंटमेंट असे कुठे येतो अपॉइंटमेंट आहे. तर ह्या अशा प्रकारचं वेटेज आहे याच्यामध्ये. तर करंट अफेअर्सला थोडंसं जास्त वेटेज असतं. 10 मार्काच्या आसपास तुम्हाला इथे क्वेश्चन दिसतील तुम्हाला. बघा अशा प्रकारचा हा आपला याचा एक्झाम पॅटर्न होता. एक्झाम येणारच आहे, थोडंसं प्रिपेअर करायला लागा. तुम्ही मराठीमधून पेपर देऊ शकता आणि आपण पण मराठीमधून लवकरच याची क्वेश्चन सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.